नमस्कार मित्रांनो, SY BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड चॅप्टर नंबर 3 अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज प्रॉब्लेम नंबर 5 बांदल लिमिटेड बारामती हा प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. प्रॉब्लेम आपल्याला दिलाय, त्यामध्ये बॅलन्स शीट आहे, काही ॲडजस्टमेंट आहेत आणि त्यावरनं आपल्याला काय बनवायचं सांगितलं आहे ते ॲडजस्टमेंटच्या खाली दिलं आहे. सर्वात शेवटी प्रिपेअर द लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट आपल्याला बनवायचं आहे. प्रॉब्लेममध्ये ज्या ॲडजस्टमेंट दिल्यात त्या ॲडजस्टमेंट मी समजावून सांगतो, प्रॉब्लेमची चॅप्टरची मेन थीम समजावून सांगतो, मग आपण सॉल्युशनकडे जाऊयात. मित्रांनो, लिक्विडेशन म्हणजे बंद करणे. कंपनी स्वतःहून कधीतरी निर्णय घेते किंवा कधीतरी कोर्टाच्या सांगण्यावरून कंपनी बंद करायची असते. अशा वेळेला एका लिक्विडेटरची नेमणूक केली जाते आणि तो लिक्विडेटर ॲसेट विकतो, विकून आलेले पैसे लायबिलिटीज पेड करण्यासाठी वापरतो. बघा प्रॉब्लेममध्ये, बांदल लिमिटेड बारामती वेंट इन टू लिक्विडेशन ऑन 31 मार्च 2020. The balance sheet as on that date was as under. बांदल लिमिटेड यांचं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. ॲडजस्टमेंटमध्ये काय काय म्हणले मी एक एक ॲडजस्टमेंट समजावून सांगतो. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट, द इंटरेस्ट ऑन डिबेंचर वेअर पेड अप टू 31 मार्च 2019. डिबेंचरवरचा जो इंटरेस्ट आहे तो 31 मार्च 2019 पर्यंतचाच दिलेला आहे. प्रेफरन्स डिव्हिडंड वेअर इन एरियर फॉर 2 इयर्स. प्रेफरन्स शेअर्सवरचा डिव्हिडंड बाकी आहे 2 वर्षाचा. तिसरी ॲडजस्टमेंट आहे, द ॲसेट रिअलाइज वेअर ॲज फॉलोज. ॲसेट विकून आलेले पैसे आहेत बघा. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी विकून 1,60,000 रुपये आलेत, प्लॅन्ट अँड मशिनरी विकून 62,000 आलेत, स्टॉक विकून 73,000 आलेत आणि डेटर्स रिअलाइज केल्यानंतर 50,000 आलेले आहेत. चौथी ॲडजस्टमेंट आहे, द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹5,000. लिक्विडेशनसाठी आलेला खर्च आहे 5,000 रुपये. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन वॉज फिक्स ॲट 1,500. लिक्विडेटरला 1,500 रुपये एवढं फिक्स मानधन मिळणार आहे, त्याच्या कामाचा मोबदला मिळणार आहे, प्लस 2% ऑन ॲसेट रिअलाइज एक्सेप्ट कॅश. आणि ॲसेट रिअलाइज केलेल्या त्या रकमेवरती 2%. ही झालं लिक्विडेटरचं रेम्युनरेशन. त्यानंतर द क्रेडिटर्स इन्क्लूड द प्रेफरन्शियल क्रेडिटर्स विच अमाउंटेड टू ₹5,000. ट्रेड क्रेडिटर्समध्ये 5,000 रुपये प्रेफरन्शियल क्रेडिटरचे इन्क्लूड आहेत. प्रिपेअर द लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. आपल्याला लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट तयार करायचं आहे. मित्रांनो, स्टेटमेंटच्या वरती तुम्ही नाव देणार लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ द वाइंडिंग अप ऑफ बांदल लिमिटेड बारामती इन व्हॉल्युंटरी लिक्विडेशन लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2020. हे नाव पूर्णच्या पूर्ण जसंच्या तसंच द्यायचे. स्टेटमेंटला 2 बाजू तयार करायच्या, रिसिप्ट इस्टिमेटेड व्हॅल्यू आणि व्हॅल्यू रिअलाइज, पेमेंट इनर रुपीज आणि आउटवर्ड रुपीज. आता रिसिप्ट बाजूला इस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दिलेली किंमत आणि व्हॅल्यू रिअलाइज म्हणजे ॲसेट विकून आलेली किंमत. आता रिसिप्ट बाजूला आलेली कॅश, आपल्याकडे जी कॅश उपलब्ध होणार आहे बॅलन्स शीटची कॅश आपण रिसिप्ट बाजूला घेणार. आणि पेमेंट साईडला आपल्याला ज्या लायबिलिटीज पेड करायच्या आहेत, ज्या सिक्वेन्सने आपण लायबिलिटीज पेड करणार आहोत ते आपण पेमेंट साईडला घेणार. सगळ्यात एक नंबर रिसिप्ट बाजू बघूयात. टू कॅश बॅलन्स इन हँड. आता बॅलन्स शीटमध्ये जी कॅश दिलेली आहे ती कॅश आपण इथं घेणार. इस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटमधली किंमत ती आहे 1,000 आणि व्हॅल्यू रिअलाइज म्हणजे ॲसेट विकून आलेली किंमत पण तेवढीच आहे. ॲसेट रिअलाइज होत नाही, कॅश रिअलाइज होत नाही कारण की कॅशच असते. व्हॅल्यू रिअलाइजमध्ये 1,000 रुपयेच येईल. त्यानंतर टू कॅश रिअलाइज ऑन सेल ऑफ ॲसेट्स, ॲसेट विकून आलेल्या किमती.
नंबर फर्स्ट फ्रीहोल्ड प्रॉपर्टी आहे मित्रांनो, पण फ्रीहोल्ड प्रॉपर्टी आपण घेणार नाही आहे, कारण की फ्रीहोल्ड प्रॉपर्टी मॉर्गेज आहे डिबेंचरला, त्यामुळे त्याचा विचार आपण नंतर करणार. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरीची इस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटची किंमत आहे 69,000 आणि व्हॅल्यू रिअलाइज म्हणजे ॲसेट विकून आलेली किंमत 62,000. त्यानंतर स्टॉकची इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 75,000, विकून आलेली किंमत आहे 73,000. त्यानंतर डेटरची इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 55,000 आणि व्हॅल्यू रिअलाइज विकून आलेली किंमत आहे 50,000. आता रिसिप्ट बाजूला ॲसेट विकून आलेल्या किमती आपण घेतल्या. त्यानंतर आता टू सरप्लस फ्रॉम सेक्युरिटीज. आता या ठिकाणी आपण घेणार फ्रीहोल्ड प्रॉपर्टी. आता फ्रीहोल्ड प्रॉपर्टीची इस्टिमेटेड व्हॅल्यू बॅलन्स शीटमध्ये बघा 80,000 आहे, ती इस्टिमेटेड व्हॅल्यू कॉलममध्ये घेतली. आता फ्रीहोल्ड प्रॉपर्टी विकून पैसे आलेत 1,60,000. तर फ्रीहोल्ड प्रॉपर्टी कशासाठी मॉर्गेज आहे, तर डिबेंचरसाठी. डिबेंचरची रक्कम आहे 60,000, ती आपल्याला लेस करायची. कशामधनं, फ्रीहोल्ड प्रॉपर्टीच्या किमतीतनं डिबेंचर्स वजा करायचे. लेस 5% डिबेंचर 60,000, पण डिबेंचरवरती इंटरेस्टसुद्धा द्यायचा बाकी आहे, तो इंटरेस्टसुद्धा आपल्याला द्यावा लागेल. लेस आउटस्टँडिंग इंटरेस्ट 5% ऑफ 60,000 फॉर 1 इयर. ॲडजस्टमेंट नंबर 1मध्ये जर बघितलं तर 31 मार्च 2019 पर्यंतचाच इंटरेस्ट दिलेला आहे, म्हणजे 1 वर्षाचा इंटरेस्ट बाकी आहे. इंटरेस्ट देणार 5% दरानं 60,000 रुपयावरती 1 वर्षाचा इंटरेस्ट आला आहे 3,000, म्हणजे 60 आणि 3 63,000. 1,60,000 मधनं वजा करायचे, आउटवर्ड रक्कम आली 97,000. म्हणजे फ्रीहोल्ड प्रॉपर्टीपासून आपल्याला पैसे मिळालेत 97,000. रिसिप्ट बाजू कंप्लीट झालेली आहे. मित्रांनो, आता पेमेंट द्यायचे. पेमेंट देताना पेमेंट ऑर्डर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात 1 नंबर देणार लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. लिक्विडेटरचं रेम्युनरेशन किती आहे प्रॉब्लेममध्ये दिले, ॲडजस्टमेंट नंबर 4मध्ये दिले बघा. लिक्विडेटर रेम्युनरेशन फिक्स आहे 1,500. त्यानंतर 2% कशावरती द्यायचे, ॲसेट रिअलाइज केल्यावरती. 2% ऑन ॲसेट रिअलाइज ते 2% येईल 3,45,000 वरती. म्हणजे ज्या ॲसेट सगळ्या विकल्या त्यांची जर बेरीज केली तर ती 3,45,000 येते. त्याच्यावरती 2% रेम्युनरेशन लिक्विडेटरला द्यायचं आहे, ते आलं आहे 6,900. यांची बेरीज केली तर आउटवर्ड आले 8,400. हे झालं लिक्विडेटरचं रेम्युनरेशन. त्यानंतर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. लिक्विडेशन करण्यासाठी आलेला खर्च ॲडजस्टमेंट नंबर 4मध्येच दिलेला आहे, तो आहे 5,000 रुपये. त्यानंतर आता जे पेमेंट करायचं आहे ते प्रेफरन्शियल क्रेडिटरचं. अगोदर ज्यांना प्रेफरन्स आहे ते पेमेंट करतोय, त्यामध्ये सगळ्यात 1 नंबर देणार ट्रेड क्रेडिटर्स. कारण की ट्रेड क्रेडिटर्समध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 5,000 आहेत, ते पेमेंट अगोदर करणार. आणि त्यानंतर इन्कम टॅक्स ते 4,000. म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये ट्रेड क्रेडिटर्स 5,000 आणि इन्कम टॅक्स 4,000 असं पेमेंट केलं आहे आपण 9,000. त्यानंतर पुढचं पेमेंट करायचं आहे बाय अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. आता अनसिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये नंबर फर्स्ट घेणार आपण ट्रेड क्रेडिटर्स. ट्रेड क्रेडिटरची मूळ रक्कम आहे 65,000, त्याच्यामध्ये 5,000 प्रेफरन्शियल होते ते अगोदर देऊन टाकले, आता देणार ट्रेड क्रेडिटरचे 60,000. त्यानंतर द्यायचे बँक ओव्हरड्राफ्ट, नंतर देणार बँक ओव्हरड्राफ्टचे 30,000. म्हणजे अनसेक्युअर्डमध्ये 60 आणि 30 90,000 रुपये पेमेंट केले. आता पुढचं पेमेंट करायचं आहे आपल्याला, ते म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर्स. आता प्रेफरन्स शेअर होल्डरचं पेमेंट करणार. आता प्रेफरन्स शेअर होल्डर्सची रक्कम आहे 80,000 रुपये, ते देणार. पण त्याच्यामध्ये एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड, प्रेफरन्स शेअर होल्डरचा डिव्हिडंड द्यायचा बाकी आहे, तो डिव्हिडंड 2 वर्षाचा बाकी आहे. एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड 8% ऑन 80,000 फॉर 2 इयर्स. 80,000 रुपयावरती 8% दरांना 2 वर्षाचा डिव्हिडंड आला आहे 12,800. मग 80,000 अधिक 12,800 ते झाले 92,800 प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड दिला आहे. आता प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड दिल्यानंतर लायबिलिटी साईडला जर बघितलं तर आपण काहीच राहिलेलं नाही आहे. आता जेवढे पैसे उरतील तेवढे पैसे देऊन टाकायचे, ते म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्सला. आता आपण काय करणार, रिसिप्ट बाजू आणि पेमेंट बाजूची टोटल करणार. मोठी बाजू कोणती येते जर बघितलं तर रिसिप्ट बाजू मोठी असेल. रिसिप्ट बाजूची टोटल येते 2,83,000 2,83,000. रिसिप्ट बाजूची टोटल दोनही बाजूला लिहिली, रिसिप्टला आणि पेमेंटला. आता काय करणार, राहिलेले पैसे आपल्याला इक्विटी शेअर होल्डर्सला द्यायचे. मग पेमेंट साईडला म्हणणार बाय इक्विटी शेअर होल्डर्स.
आणि आउटवर्ड जी रक्कम येते ती लिहिणार 77,800. मग 77,800 इक्विटी शेअर होल्डर्सला द्यायचे. पण आता जर तुम्ही लायबिलिटी साईडला प्रेफरन्स शेअर्स इक्विटी शेअर्स कॉलममध्ये जर बघितलं तर इक्विटी शेअर होल्डर्स आहे 12,000. पैसे आहे 77,800, ते 12,000 इक्विटी शेअर होल्डर्सला देणार. मग 77,000 भागिले जर 77,800 भागिले 12,000 शेअर्स केलं तर ते उत्तर येते रुपये 6.48 आणि 103 पर शेअर. म्हणजे एवढे पैसे एका इक्विटी शेअर होल्डर्सला देणार. 6.48 एवढे पैसे एका इक्विटी शेअर होल्डरला देणार. असे टोटल पैसे देणार 77,800. मित्रांनो, अशा प्रकारे हा प्रॉब्लेम होता. अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज या टॉपिकमधला 5वा प्रॉब्लेम बांदल लिमिटेड बारामतीचा निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातला हा 5वा प्रॉब्लेम होता. मित्रांनो, यानंतर आणखीनही राहिलेले प्रॉब्लेम मी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.